यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरती निघाली आणि मी तुम्हाला याच्या अगोदरपासून सांगत आलो होतो की 15 मार्चच्या अंदर या ठिकाणी यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरती या ठिकाणी निघणार आणि ते जे विद्यार्थी मित्रांनो आपला अंदाज आहे त्या ठिकाणी खरा लागलेला आहे। तर यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये जे कोणकोणत्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते तर पहा, अहिल्यानगरचे मुलं या ठिकाणी फॉर्म भरू शकता, बीड जिल्ह्याचे मुलं फॉर्म भरू शकता, लातूरचे, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर ह्या जिल्ह्यांचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये फॉर्म भरता येते। अहिल्यानगरचे मुलं, बीड जिल्ह्यातले, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर ह्या जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येते अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये। आणि शिक्षण फक्त 8वी पासवर सुद्धा फॉर्म भरता येते, 10वी पासवर सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर आपल्याला फॉर्म कायच्यात भरायचा आहे, जीडी मध्ये फॉर्म भरायचा आहे, ट्रेड्समॅन मध्ये भरायचा आहे, क्लर्क मध्ये भरायचा आहे, त्याचबरोबर टेक्निकल मध्ये भरायचा आहे। ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, ग्राउंडला या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी आपल्याला किती टाइम या ठिकाणी भेटणार आहे, एक्सिलेंटसाठी, सेकंड ग्रुपसाठी, तर संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यारो पुणे आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर यामध्ये मी तुम्हाला सर्वात अगोदर जे वयोमर्यादा जर विचार केला तर यामध्ये तुमचं जे जन्म आहे तर 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008च्या दरम्यान असला पाहिजे, तेव्हाच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला, SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 250 रुपये यामध्ये फी लागते। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 10 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि तुमचा जो पेपर आहे अग्निवीर आर्मी रॅली भरती यारो पुणेचा जो आर्मी भरतीचा जो पेपर आहे तर हा जून महिन्यामध्ये आपला या ठिकाणी पेपर असणार आहे, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा, कारण की जून महिन्यामध्ये आपला पेपर असणार आहे आणि फॉर्म भरणे या ठिकाणी चालू झालेले आहे, ठीक आहे। त्याचबरोबर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये आपण या ठिकाणी शिक्षण किती लागते या ठिकाणी मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा, जे जीडीचं पद आहे तर जीडी मध्ये आपल्याला फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते। आणि त्याचबरोबर जे ट्रेड्समॅनचं पद आहे यामध्ये ट्रेड्समॅन मध्ये आपल्याला 8वी पासवर फॉर्म भरता येते, 10वी पासवर सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि क्लर्कचं यामध्ये पद आहे तर क्लर्क मध्ये आपल्याला 12वी सायन्स असला पाहिजे, तेव्हाच आपल्याला फॉर्म भरता येते। आणि 12वी सायन्स मध्ये आपल्याला प्रत्येक विषयामध्ये 50% असले पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर टेक्निकलचं जे पद आहे तर टेक्निकलमध्ये जे या ठिकाणी शिक्षण लागते 12वी सायन्स पाहिजे। आणि या ठिकाणी इंग्रजी विषय असेल तर 50% आपल्याला पाहिजे आणि बाकीच्या विषयामध्ये आपल्याला 40% असले पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला या ठिकाणी टेक्निकलमध्ये फॉर्म भरता येते। आणि तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे तर हा या ठिकाणी जीडी मध्ये भरायचा, कारण की सर्वात जास्त जे मुलांचा सिलेक्शन होते तर ते जीडी मध्ये होते, ठीक आहे। कारण की जीडी मध्ये जे सर्वात जास्त जागा राहते, त्याचबरोबर सर्वात जास्त मुलांचं जे सिलेक्शन होते जीडी मध्ये होते। आणि सर्वात जास्त पेपरमध्ये सुद्धा मुलं या ठिकाणी पास केल्या जाते जीडी मध्ये, आणि सर्वात जास्त मुलं मेडिकल मध्ये सुद्धा पास केल्या जाते जीडी मध्ये, आणि सर्वात जास्त या ठिकाणी रनिंग मध्ये सुद्धा मुलं पास केल्या जाते जीडी मध्ये। तर तुम्हाला जीडी मध्येच फॉर्म भरायचा आहे, जे की 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये यारो पुणे आर्मी रॅली भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात अगोदर तुमची या ठिकाणी फॉर्म भरून घेतलं जाणार आहे 10 एप्रिल पर्यंत। आणि त्यानंतर तुमची काय असणार आहे, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर तुमची यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। तर जीडीचा जो पेपर आहे तर जीडी मध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, तर टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि एका प्रश्नाला 2 गुण या ठिकाणी असणार आहे, 60 मिनिटाचा टाइम या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर 8वी पाससाठी ट्रेड्समॅनचा पद आहे तर ट्रेड्समॅन मध्ये तो पेपर असणार आहे। तर जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, टोटल 50 प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाते। आणि यामध्ये जे 60 मिनिटाचा तुम्हाला टाइम भेटणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर क्लर्कचा जो पेपर आहे तर क्लर्कमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर जनरल नॉलेजचे 5 प्रश्न, विज्ञानचे 5 प्रश्न, कम्प्युटरचे 5 प्रश्न आणि गणिताचे 10 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, अशा प्रकारे हा पेपर विचारला जाणार आहे क्लर्कचा। आणि 60 मिनिटाचा या ठिकाणी तुम्हाला टाइम भेटणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपण टेक्निकलमध्ये जर पाहिलं तर टेक्निकलमध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 5 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, त्याचबरोबर फिजिक्सचे 15 प्रश्न आणि गणिताचे 15 प्रश्न, केमिस्ट्रीचे 10 प्रश्न, अशा प्रकारे जे आपला या ठिकाणी पेपर असणार आहे सर्वात अगोदर। आणि पेपर झाल्यानंतर
त्यानंतर तुमचं यामध्ये असणार आहे ग्राउंड. तर यामध्ये उंची किती आहे तर ते तुम्हाला सांगून देतो. तर GD मध्ये जर आपण पाहिलं तर GD मध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर या ठिकाणी भरली पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण टेक्निकलमध्ये जर पाहिलं तर टेक्निकलमध्ये आपली उंची या ठिकाणी 167 सेंटीमीटर पाहिजे, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर लिपिकचं पद आहे या ठिकाणी, क्लर्कचं पद आहे. तर क्लर्कमध्ये उंची 162 सेंटीमीटर उंची लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर ट्रेड्समॅनचं पद आहे 10वी पाससाठी आणि यामध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि त्याचबरोबर 8वी पाससाठी सुद्धा ट्रेड्समॅनचं पद आहे. तर यामध्ये उंची 168 सेंटीमीटर पाहिजे आणि छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. तर अशा प्रकारे यामध्ये उंची लागते. आणि त्यामध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला, यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये जे तुमचं ग्राउंड असणार आहे, तर यामध्ये पहिला जो एंड आहे या ठिकाणी अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये तो 1600 मीटर रनिंग आहे. तर 1600 मीटर रनिंगसाठी या ठिकाणी आपल्याला किती टाईम भेटणार आहे तर 1600 मीटर रनिंग तुम्ही या ठिकाणी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत या ठिकाणी रनिंग मारली 1600 मीटर रनिंग, तर तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 60 मार्क भेटणार आहे. आणि तुम्ही जर 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत रनिंग मारली तुम्हाला सेकंड ग्रुपमध्ये घेतलं जाणार आणि 48 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी रनिंग असणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही 10 पुलअप्स जर काढल्यात तुम्हाला 40 मार्क भेटणार आहे. तर अशा प्रकारे अग्निवीर आर्मी रॅली भरतीचं हे फिजिकल असते. ठीक आहे. तर यामध्ये तुम्ही ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढलं तर ॲक्सिलेंटमध्ये 60 मार्क भेटतात आणि 10 पुलअप्स जर काढले 40 मार्क. अशा प्रकारे 100 मार्काचं हे ग्राउंड असते. त्याचबरोबर लॉंग जम्पसुद्धा असते, पण लॉंग जम्पला त्या ठिकाणी मार्क नसते. लॉंग जम्प आपली नाही पडली तरी त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि त्याचबरोबर झिगझॅगसुद्धा असते. यामध्ये झिगझॅगसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी असं आडवं तिळवं या ठिकाणी जावं लागते. झिगझॅग जरी आपलं फेल झालं तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी दुसरा चान्स दिला जाते. तर झिगझॅगला सुद्धा मार्क नसते. ठीक आहे. तर मार्क यामध्ये 1600 मीटर रनिंगला आणि पुलअप्सला मार्क आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे 100 मार्काचं हे ग्राउंड असते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये आणि जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे, कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, एका बॅचमध्ये 100 मुले रनिंगसाठी सोडते आणि 100 पैकी जे जवळपास 50-50, 60-60, 70-70 मुले या ठिकाणी रनिंगमध्ये पास या ठिकाणी केल्या जाते. ठीक आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे यारो पुणे अग्निवीर आर्मी रॅली भरतीची. तर या ठिकाणी जे सहभागी जिल्हे असणार आहे यारो पुणे आर्मी रॅली भरतीमध्ये अहिल्यानगर झालं, बीड झालं, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर ह्या जिल्ह्यांचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येते. तर चांगली जे हे अग्निवीर आर्मी रॅली भरती चालू आहे, जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून जे अभ्याससुद्धा चालू आहे, त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा तयारी चालू आहे आणि सेल्फ स्टडी या ठिकाणी करा. मी तुम्हाला असं नाही सांगत की बाबा तुम्ही अकॅडमी वगैरे लावा, ठीक आहे, त्या ठिकाणी पैसे खर्च करा. तर स्वतःवरून तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे, स्वतःवरून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, स्वतःवरून तुम्हाला ग्राउंडची तयारी करायची आहे. कारण की सर्वात जास्त जे मुलं रनिंग या ठिकाणी लागते आर्मी भरतीमध्ये, जे स्वतःवरून करते, स्वतःवरून प्रॅक्टिस करते, स्वतःवरून अभ्यास करते, तेच मुलं या ठिकाणी लागते. ठीक आहे. आणि तुमचं यारो पुणे आर्मी रॅली भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगारसुद्धा तुम्हाला चांगला भेटणार आहे. पहिल्या वर्षी पगार तुम्हाला 24-25 हजार भेटणार आहे. दुसऱ्या वर्षी पगार तुम्हाला 30 हजार भेटणार आहे. तिसऱ्या वर्षी पगार तुम्हाला 33 हजार भेटणार आहे आणि चौथ्या वर्षी तुम्हाला पगार 40 हजार भेटणार आहे. ठीक आहे. तर इथे संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओचा थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.